श्रीराम. जय श्रीराम. काय सांगाल दादा, संपूर्ण भारतभर नव्हे तर संपूर्ण जगभर अयोध्यामध्ये दिवाळी साजरी होणार आहे. त्या ठिकाणी रामलल्ला यांचं विराजमान होणार आहे. काय सांगाल, काश्मीरमध्ये काय काय आयोजन तुम्ही केलेलं आहे त्या दिवशी? विश्वाचं आराध्य दैवत श्री रामलल्ला यांचं 500 वर्षानंतर अयोध्येमध्ये मंदिरामध्ये पदार्पण म्हणजे त्यांच्या घरी पदार्पण होत आहे. या निमित्त शहरातील सर्व हिंदू बंधूंना, राम भक्तांना हे सर्वप्रथम शुभेच्छा देतो व आपणालाही पत्रकारांना खास करून मी शुभेच्छा देतो. कारण रामलल्लाच्या कार्यक्रमामध्ये सगळे शहरामधील पत्रकार हिरारीने भाग घेऊन रामाच्या कार्यक्रमाचा प्रचार प्रसार करत आहेत. त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. व आज काश्मीरामध्ये जो कार्यक्रम लागलेला आहे, सकल हिंदू समाज काश्मीरा, म्हणजे नो पॉलिटिक्स नो राजकारण, म्हणजे या ठिकाणी भव्य म्हणजे भजनाचा कार्यक्रम आहे. संध्याकाळी 4 वाजता 22 तारखेला सेंट झेवियर शाळा रोड, सेंट झेवियरच्या समोर मांडवीपाडाचा जो रोड आहे या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. 4 वाजता भजन संध्या, संध्याकाळी 7 वाजता 5000 दीप प्रज्वलन व महाआरतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर यामध्ये या कार्यक्रमामध्ये परिसरातील सर्व हिंदू बांधवांना माझी विनंती आहे, हजारोच्या संख्येने येऊन राम महाआरतीचा लाभ घ्यावा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती करतो. काय सांगाल तात्याजी, दिवाळी साजरी होत आहे, रामाचं विराजमान होत आहे अयोध्यामध्ये. काश्मीरमध्ये तुमच्या माध्यमातून काय काय आयोजन केलेलं आहे कार्यक्रम? काश्मीरामध्ये आम्ही सर्व मिळून भारतीय जनता पार्टीमधले आमचे या जिल्ह्याचे महामंत्री मीराबाईजी लखनजी, मी स्वतः मंडळाध्यक्ष अनिलदादाजी, सर्व नगरसेवक, आमचे सर्व पदाधिकारी हे सर्व मिळून आम्ही एक भव्य असा कार्यक्रम करणार आहे. आणि हा कार्यक्रम आपल्या सेंट झेवियर स्कूलच्या बाजूला जो मांडवीपाडा रस्ता होतो तिथे आहे. आणि या कार्यक्रमाची रूपरेखा जशी भोसले साहेबांनी सांगितली त्याप्रमाणे संगीत संध्या असणार आहे. म्हणजे आपलं प्रभू श्रीरामाच्या निमित्त भजन संध्या असणार आहे. नंतर दीप प्रज्वलन असणार आहे. 5000 आम्ही दीप प्रज्वलन पण करणार आहे. आणि त्यानंतर एक मोठी महाआरती होणार आहे. आणि हे सकल हिंदू पूर्ण समाजासाठी म्हणजे काश्मीरमध्ये सर्व म्हणजे यात कुठल्याच पक्षाचं आम्ही यात काही राजकारण करणार नाहीये. कारण की हा जो विषय आहे राम मंदिराचा, हा 550 वर्षापासून आपले सर्व हिंदू याची वाट बघत होते आणि तो एक क्षण आलेला आहे. आणि तो क्षण आम्हाला साजरा करायचे एवढंच मी बोलेल. आणि आम्ही तुम्हाला पण निमंत्रण करेल, सर्व पत्रकार बंधू सर्वांनी या कार्यक्रमामध्ये येऊन आरतीचा लाभ. जनतेला काय अपील करा? जनतेला हेच सांगणार की हे तो दिवस एक दिवाळी म्हणून साजरी करावी सर्वांनी. आणि ते आम्ही जी महाआरती ठेवली त्यात जास्तीत जास्त लोकांनी या महाआरतीला येऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा.